हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा ताब्यात। कार ड्रायव्हर चालवत असल्याचा शहांचा जबाब, तर कार मिहिर शहा चालवत असल्याचा जखमी व्यक्तीचा दावा। मध्यरात्रीपर्यंत जुहूतल्या बारमधील पार्टीमध्ये मिहिरकडून मद्यप्राशन। मिहिर शहाकडून इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो देखील अपलोड। पार्टीनंतर मिहिर शहा गाडी चालवत असल्याची शक्यता। अपघातानंतर मिहिर शहा फरार। गोरेगावमध्ये नातेवाईकाच्या घरी आली, नंतर मित्राकडे गेल्याची माहिती। मिहिर शहाचा पोलिसांकडून शोध सुरू। आरोपीवर कठोर कारवाई करावी, आदित्य ठाकरे यांची वरळी पोलीस ठाण्याला भेट। मृत महिलेच्या पतीशी ही चर्चा। वरळी अपघातामध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही, शिंदे गटाचा कार्यकर्ता असला तरी सर्वांना समान न्याय देणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। माहिती सरकारच्या पापाचा घडा आता भरला, पापाचा घडा झाकण्यासाठी योजनांचं पांघरूण। उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल। कुणाच्या पापाचा घडा भरला हे जनता विधानसभेला ठरवेल, आम्ही जनतेच्या सन्मानाची योजना आणली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमधील दुष्काळग्रस्त भागातील शेतीची पाहणी। पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी व्यथा मांडली। जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, याचा आनंद आहे, उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंचा टोला। उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, रॅलीमध्ये बसल्यानं नंतर बोलतो, मनोज जरांगेंचा उद्धव ठाकरेंना निरोप। परभणीमध्ये मनोज जरांगे यांचं जोरदार स्वागत, सरकारनं छगन भुजबळांना आवरावं, मराठ्यांमध्ये सरकार उलथवून टाकण्याची ताकद, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। काटेवाडीमध्ये तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये रंगलं मेंढ्यांचं रिंगण, तुकोबांच्या पालखीचा आज इंदापूरच्या सणसर इथं मुक्काम। पुण्यातील नीरा देवघर आणि भाटघर धरण अद्यापही कोरडं ठाक, दोन्ही धरणांचं गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाणीसाठा। पनवेलमधील नावडे नदीला पूर, कळंबोलीमध्ये देखील पुराचं पाणी रेल्वे रुळावर। मंगळुरू एक्सप्रेस मुंबईला येताना कलंबोळीजवळ अडकली, प्रवासी गाडीतून उतरून पायी चालत निघाले। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।